आज आहे अक्षयतृतीया. अक्षयतृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. झालेली आहे सकाळची सुरुवात. सकाळी लवकर उठून झाडून वगैरे काढून घेतलं, मग पाणी मारलं, मग नंतर रांगोळी पण काढायला घेतली लगेच, कारण सकाळचे कामं पटकन बाहेरचं आवरून घेतलं म्हणजे नंतर स्वयंपाकाला लागता येतं. बघा इथे मी रांगोळी काढलेली आहे. कशी आली नक्कीच कमेंट करून सांगा. मला अजून फ्रेश वगैरे व्हायचं होतं, अंघोळ वगैरे करायची होती. मग म्हटलं तोपर्यंत अंघोळ वगैरे करून येईपर्यंत आंबे पाण्यामध्ये ठेवून देऊ, रस चांगला होतो त्याच्याने. पाण्यात आंबे ठेवले की मग मी तसंच करते दरवेळेस, पाण्यामध्ये आंबे ठेवून देते अर्धा एक तास आणि मग रस बनवते. मग फ्रेश वगैरे झाले आणि मग लगेच पूजाला लागले. मग अक्षयतृतीयेची पूजा, मग देवपूजा. सकाळची घाई, खूप घाई होते सणाची, तर एक एक काम करता करताना उशीर होऊनच जातो. तरी खूप लवकर उठले होते मी, उशीर होईल म्हणून. बघा इथे पूजा वगैरे झालेली आहे. मग रस वगैरे बनवून घेतला आणि मग मिक्सरमधून काढायला सुरुवात केली. मी रस पहिला काढून घेते आणि मग मिक्सरमधून फिरवून घेते. भज्यासाठी आणि मसाल्यासाठी कांदा लागणार होता, ते पण कट करून घेतला. डाळ पण शिजवून घेतलेली होती, कारण देवपूजा होईपर्यंत डाळ शिजली आणि परत पीठ पण मळून ठेवलेलं होतं. पुरणपोळीसाठी 2-3 तास अगोदरच पीठ मळून ठेवायचं. खूप छान पोळ्या होत्या. मी तर तसंच करते. इथं भज्याचं पीठ पण तयार करून ठेवलेलं आहे. आमटीला लागणारं सगळं कांदा, खोबरं सगळं भाजून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरमधून काढून घेते आणि लगेच आमटीला फोडणी देते. मसाला मिक्सरमधून काढून घेईपर्यंत पुरणाला चटका देऊन पण होऊन जाईल. लगेच मग ठेवलं साईडला मी पुरणाला चटका देण्यासाठी, कारण हे एक एक कामं करत जर बसलं ना खूप वेळ होऊन जातं. घेतलं मग लगेच मसाला काढायला, एक साईडला पुरणाला चटका द्यायला ठेवलं. आम्ही तर चटका द्यायलाच म्हणतो पुरणाला, तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही. बघा इथे नवीन बनवलेल्या कुरडया किती छान झाल्या, एकदम पांढऱ्या शुभ्र आणि किती फुगल्या पण. खूप छान झाल्यात, मला तर खूप आवडल्या. आणि बघा तेलात टाकल्यावर किती फुगल्या. लगेच कुरडई पापड सगळं काढून घेतलं आणि मग भजे बनवायला लगेच भजे पण काढून घेतले. फक्त आता पुरणपोळी बाकी राहिली होती, बाकी सगळं झालं होतं. पुरणपोळी पण लगेच बनवायला घेतली, कारण जेवायला येणार होते ना दोघंजण बाहेरचे, त्याच्यामुळे इतकं स्पीडनी स्वयंपाक केला ना, जेवढा इथे स्पीड दिसतो ना तेवढ्या स्पीडनी स्वयंपाक केलेला आहे. पुरणपोळी ना मी शेवटीच बनवते, कारण गरम गरम पुरणपोळी बनवायची आणि लगेच वाढून द्यायची. पुरणपोळी छान लागते गरम गरम, त्याच्यामुळे मी सगळं बनवून घेते अगोदर आणि मग पुरणपोळी बनवते. अगोदर नैवेद्य बनवून घेतले. कसं नैवेद्य बनवलं ना मग लगेच नैवेद्य दाखवता येतं आणि पुरणपोळ्या लगेच बनवायला सुरुवात करता येतं. म्हणून लगेच नैवेद्याची पहिली तयारी करून घेतली आणि मग पुरणपोळीसाठी मग लागले. बघा इथे पुरणपोळी पण जमते का मला नक्कीच कमेंट करून सांगा. इथे पूर्ण स्वयंपाक सगळा बनवून तयार झालेला आहे. चला आता सर्वांना जेवायला वाढते. तुम्ही पण या सर्वांनी जेवायला. कसा वाटला माझा स्वयंपाक नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्या दारामध्ये जे मंदिर आहे ना साईबाबांचं, तिथे दरवर्षी अक्षयतृतीयाला मिरवणूक निघते साईबाबांची. तर खूप छान करतात ते दरवर्षी, खूप गर्दी असते. तर बघा इथं 5 वाजता सगळी तयारी झालेली आहे. मी पण तयार झालेली आहे. कशी दिसते मी मिरवणुकीसाठी? एवढं सगळं स्वयंपाक वगैरे केला, सगळी स्वतः तयार झाले. साईबाबांची पालखी येते, मग साईबाबांची पालखींची पूजा वगैरे केली आणि मग निघालो आम्ही मिरवणुकीमध्ये. तर बघा किती छान रांगोळी काढली. खूप छान रांगोळी काढतात दरवर्षी ते, खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतात. तर निघालेलो आहोत आम्ही मिरवणुकीसाठी सर्वजण, सर्व चौकातल्या बायका वगैरे असतात. खूप छान वाटतं. आणि बघा त्यांनी किती काय काय आणलेलं होतं. इंचूदात्या, परत साईबाबा दरवर्षी आणतात ते दरवर्षी. हे बा इकडे हे महाकाली खूप छान करतात दरवर्षी, काही ना काही नवीन असतंच.
मिरवणूक वगैरे झाली, मग साईबाबांचं दर्शन वगैरे घेतलं. खूप छान वाटत होतं चौकामध्ये. असं वाटत होतं की दिवाळीचं आहे चौकामध्ये, इतकं छान वाटत होतं, खूप छान वाटत होतं. हे बघा, हे साईबाबांचं मंदिर आमचं. बघा, हे आहे मूर्ती साईबाबांची, किती छान आहे बघा. दरवर्षी अक्षय तृतीया दिवशी मिरवणूक असते साईबाबांची आणि दुसऱ्या दिवशी भंडारा असतो. हे बघा, हे पूर्ण मंदिर किती छान केलं बघा त्यांनी. लाईटिंग वगैरे एकदम भारी केलेलं आहे, खूप सुंदर केले. अक्षय तृतीया दिवशी मिरवणूक असते ना, त्या दिवशी पण थोडासा प्रसाद असतो. मसाला भात बनवतात त्या दिवशी थोडासा, आणि सर्वांना थोडा थोडासा वाटतात. त्याच्यासाठी पण गर्दी झालेली आहे बघा. इथे खूप गर्दी होते अजून थोड्या वेळाने. आणि हे आहे आमचं घर. हे इकडे वारकरी वगैरे किती छान केलं होतं त्यांनी मागे विठोबा. मला तर असं वाटत होतं की मी पंढरपूरमध्येच गेली, इतकं छान वाटत होतं. खरंच खूप मस्त वाटत होतं. रामकृष्ण हरी सर्वांना. नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल. तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल मिरवणूक झाली, 15वा वर्धापन दिन झाला साईबाबांचा, आणि आज भंडारा आहे. किती गर्दी आहे बघा, खूप गर्दी आहे, आणि दरवर्षी एवढीच गर्दी असते. चला तर मी तुम्हाला आता दाखवते गर्दी किती बघा. एकदम दारासमोरच बसता जेवायला सगळेजण, खूप छान वाटतं. आणि बघा आता किती गर्दी आहे. कसा वाटला ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.